हॅलो एव्हरीवन. टॉपिकचं नाव आहे वेक्टर. तर व्हॉट इज मीन बाय वेक्टर? फिजिकल क्वांटिटी. बघा, फिजिकल क्वांटिटीला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलंय बेस्ड ऑन देअर डायरेक्शनल प्रॉपर्टी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय भानगडे, पहिले तर हे समजून घ्या. फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी जिच्याकडे जिला आपण मेजर करू शकतो. द क्वांटिटी विच कॅन बी मेजर. क्वांटिटी विच कॅन बी मेजर. नीट आहे का? हा, अशी क्वांटिटी जिला आपण मेजर करू शकतो. जसं की समजा डिस्टन्स, टाइम, टेम्परेचर, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, या सगळ्या क्वांटिटी ज्या आहेत. एरिया, अजून डेन्सिटी, व्हॉल्यूम, ह्या सगळ्या क्वांटिटी काय आहेत, आपण यांना मेजर करू शकतो. तर हे झाले फिजिकल क्वांटिटी. सपोज तुम्हाला कोणीतरी सांगितलं आय हेट यू. आता हा जो हेट आहे त्याला मेजर करू शकतात का स्केलवर? नाही करू शकत. मग ही फिजिकल क्वांटिटी नाहीये. इमोशन्स जे असतात ते फिजिकल क्वांटिटी मध्ये येत नाही. हा, कोणत्या कोणत्या क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी आहे तुम्हाला बोललो तर सर भरपूर आहेत यार. डिस्टन्स आहे, टेम्परेचर, अजून काय सांगणार, टाइम, वेलोसिटी, भरपूर क्वांटिटी आहे. तर फिजिकल क्वांटिटीला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलंय डायरेक्शनल प्रॉपर्टीनुसार. एक असतात स्केलर आणि एक राहता वेक्टर. स्केलर म्हणजे काय रे? दिसतंय का? बघा नीट. हा, दिसतंय. स्केलर म्हणजे अशी क्वांटिटी जिच्याकडे मॅग्निट्यूड आहे पण डायरेक्शन नाहीये. तुम्ही म्हणणार सर मॅग्निट्यूड म्हणजे काय राहतं? मॅग्निट्यूड म्हणजे बघा 5 लिटर पाणी. तर फाय जो आहे ना, फाय 5 हा आहे मॅग्निट्यूड. लिटर हे काय? युनिट. तर अशी जी फिजिकल क्वांटिटीकडे ओनली मॅग्निट्यूड आहे त्याला म्हणतो आपण सर स्केलर क्वांटिटी. 5 लिटर पाणी, त्याच्याकडे डायरेक्शन आहे का? कोणत्या डायरेक्शनला आहे 5 लिटर? इकडं का इकडं? नाही. टाइम, सर मी 10 मिनिटात आलो, 10 मिनिटला डायरेक्शन आहे का? नाहीये. तर ज्या ज्या क्वांटिटी ज्यांच्याकडे फक्त मॅग्निट्यूड आहे, नो डायरेक्शन, त्याला म्हणेल मी स्केलर. सपोज एक मुलगा आहे, त्याला 10th ला 90% आले, 95% आले. खूप मेहनत केली त्याने, त्याच्या घरच्यांनी, त्याच्या फॅमिलीने चिठ्ठ्या पुरवल्या आणि त्याला येऊन गेले 91, 92. ठीक आहे. तर तो म्हणतोय सर मला 11th ला काय करायचंय मला माहिती नाही. तर मी सांगेल तू स्केलर यार, तुझ्याकडे मॅग्निट्यूड तर आहे, 90% मार्क्स आहेत, मॅग्निट्यूड आहे, पण डायरेक्शन नाहीये. तर नो डायरेक्शन कोणत्या कोणत्या आहेत सर? टेम्परेचर कडे नसतं, डिस्टन्स, अजून सर स्पीड, बरोबर, मास. 10th ला शिकलोय ना मास आणि वेटचा डिफरन्स. तर ह्या झाल्या स्केलर क्वांटिटी, एकदम इमानदारीत स्केलर क्वांटिटी. वेक्टर काय आहे? तो वेक्टर म्हणजे सर अशी क्वांटिटी जिच्याकडे मॅग्निट्यूड पण आहे, तिच्याकडे डायरेक्शन पण आहे. म्हणजे काय सर? डिस्प्लेसमेंट आहे, दुसरं आहे वेलोसिटी. पहिले इथे लिहून घेतो मी, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. तर त्याला म्हणतो आपण काय म्हणतो अस्मिता? त्याला म्हणतो वेक्टर. समजलं? मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. मग डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलोसिटी जातं. ठीक आहे, मास इंटू वेलोसिटी, हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, या गोष्टी आहेत वेक्टर. ठीक आहे. मग आता हा जो वेक्टर आहे, वेक्टर याला रिप्रेझेंट कसं करतात रे? जसं की समजा फोर्स एक क्वांटिटी आहे. फोर्सचं एसआय युनिट काय राहतं सर? न्यूटन राहतं. एसआय युनिट काय राहतं? न्यूटन. ठीक आहे. तर फोर्स पण वेक्टर आहे. कारण काय सर वेक्टर एवढं अभ्यास करायची गरज आहे का वेक्टरची? तर मी सांगेल हा सर 100% गरज आहे. त्याचं रिझन सांगतो बघा. जर सपोज फोर्सचं युनिट काय सांगितलं रे? न्यूटन. डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. ठीक आहे, युनिट लक्षात ठेवायचं, युनिट लागतील. आता बघा, सपोज एक ब्लॉक आहे, या ब्लॉकवर आपण फोर्स लावतोय, या ब्लॉकवर 10 न्यूटनचा फोर्स लागतो. ठीक आहे सर, 10 न्यूटन, बरोबर. तर फोर्सच्या डायरेक्शनवर डिपेंड करेल की हा बॉक्स कुठल्या डायरेक्शनला मूव्ह होणार आहे की नाही होणार आहे. फोर्सच्या डायरेक्शनवर डिपेंड करेल. मी तुम्हाला सांगितलं सपोज
मम्मी ह्या ब्लॉकवर अजून 10 न्यूटनचा फोर्स लागला तर किती फोर्स लागेल? मला तुम्ही सांगणार सर 20 न्यूटन. 20 न्यूटन नाही लागणार, लागू शकतो. म्हणजे काय बघा, याच्यामध्ये ना अलग अलग केसेस. हा 10 न्यूटनचा फोर्स लागत होता, तुम्हाला मी सांगितलं अजून 10 न्यूटनचा लागतोय. तुम्ही कोणती केस इमॅजिन केली सांगू मी? तुम्ही हे सांगितलं की सर 10 न्यूटनचा हा फोर्स लागतोय बघा, पण पॉसिबल तर हे पण आहे ना. हा 10 न्यूटन, हा 10 न्यूटन. मी काय बोललो, एक ब्लॉक आहे त्याच्यावर 10 न्यूटनचा फोर्स लागतो. तुम्ही म्हटले हो सर. मी सांगितलं अजून 10 न्यूटनचा लागतोय, तर तुम्ही म्हटले टोटल झालं सर 20 न्यूटन. ए स्टुडंट आहे तो म्हणतोय 20 न्यूटन टोटल. बी म्हणतोय सर 0 न्यूटन. कोणाचं करेक्ट आहे? चुकी कोणाची आहे? चुकी माझी आहे की मी डायरेक्शन मेन्शन नाही केलं. म्हणजे फोर्स जाऊ द्या, फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर क्वांटिटीचे डायरेक्शन खूप मॅटर करतात, त्याच्यावर डिपेंड करतं की डायरेक्शन ऑफ मोशन इथं काय होणार आहे. बरोबर आहे, म्हणून वेक्टर्स इम्पॉर्टंट आहे. आता वेक्टरला डिनोट कसं करता? रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर कसं रिप्रेझेंट करता बघा. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर काय नाही, सिंपल आहे सर. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, एक एरो राहतो, एरो हे राहतं हेड जे तुमच्याकडे नाही आहे, आणि हे राहतं टेल. ठीक आहे, म्हणजे कसं सर, ए बार हा एक वेक्टर आहे. काय वेक्टर? वेक्टर म्हणजे काय काय त्याच्याकडे सर मॅग्निट्यूड व्ही आणि त्याच्याकडे डायरेक्शन व्ही आहे. म्हणजे कसं बघा, हा जो एरो आहे ना, याच्यावरूनच सांगता येईल की हा वेक्टर आहे. नुसता ए लिहा नाही, हा वेक्टर नाहीये. सपोज एक वेक्टर आहे एफ बार, मी लिहिलं एफ बार इज किती आहे 10 न्यूटन टुवर्ड्स ईस्ट. तुम्ही म्हणणार सर याची काय गरज आहे? अरे आप्पा, वेक्टर म्हणजे सॉरी, वेक्टर अशी क्वांटिटी जिच्याकडे मॅग्निट्यूड पण राहतं, आणि हे झालं मॅग्निट्यूड, हे झालं डायरेक्शन. बरोबर आहे. फोर्स एफ बार, ठीक आहे, 5 न्यूटन टुवर्ड नॉर्थ. हे लिहायची गरज काय? याच्याशिवाय वेक्टर क्वांटिटी रिप्रेझेंट होणार नाही ना. बरोबर आहे. हा बार आपण वरती दाखवला, बरोबर आहे. सपोज तुम्हाला असं दिलेलं राहिलं कुठं, याचा मिनिंग काय? खूप इम्पॉर्टंट आहे हे. याला म्हणतात मॉड. काय म्हणतात? मॉड. मॉड एफ बार म्हणजे काय रे? मॉड म्हणजे फक्त मॅग्निट्यूड. काय बोललो, नीट समजलं का? एफ बार इज इक्वल टू, एफ बार म्हणजे एक वेक्टर, एफ बार म्हणजे एक वेक्टर, 5 न्यूटन टुवर्ड्स नॉर्थ. डायरेक्शन नेसेसरी आहे. वेक्टर म्हणजे व्हेलॉसिटी जर वेक्टर क्वांटिटी आहे ना, तर मी सांगेल किती आहे 2 मीटर पर सेकंड, ही स्पीड होऊन जाईल. पण जर मला व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करायची तर मी सांगेल 2 मीटर पर सेकंड टुवर्ड्स ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, कारण की व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. स्वाहा. एफ बार, मॉड एफ बार म्हणजे काय? मॅग्निट्यूड. मॉड म्हणजे काय? मॅग्निट्यूड. जसं की समजा ए बार एक वेक्टर आहे, ए बार एक वेक्टर आहे, काय आहे त्याचं, समजा 10 मीटर पर सेकंड टुवर्ड, समजा असं लिहून देतो ह्या डायरेक्शन मध्ये. तर मॉड ए बार काय होईल सांगू? फक्त 10. मॉड म्हणजे राहतो वेक्टरचा मॅग्निट्यूड. समजलं? आता याच्यानंतर आपण बघू वेक्टर मध्ये काय यार अजून. हेड आणि टेल समजलं ना? हेड आणि टेल. समजा स्नॅप आला अँगल बिटवीन टू वेक्टर्स. बघा एक गोष्ट अजून सांगतो, गोष्ट म्हणजे आजीबाईची गोष्ट नाही सांगणार तुम्हाला, मी बोर नाही करेल. वेक्टर मध्ये हा एरो जो राहतो ना, याच्या लेंथ वरून डिसाइड करतं मॅग्निट्यूड. जसं समजा हा वेक्टर आहे फोर्स, हा आहे 20 न्यूटन सपोज, हा राहील 10 न्यूटन. ही जी एरोची लेंथ आहे कुठंच लागत नाही आहे, पण ठीक आहे, तरी एरोची लेंथ डिसाइड करते की वेक्टरचं मॅग्निट्यूड जास्त आहे का कमी आहे. इथं मॅग्निट्यूड छोटं आहे, इथं मॅग्निट्यूड जास्त आहे. मग अँगल कसा मेजर करतात दोन वेक्टर मधला? सपोज एक ब्लॉक आहे, त्याच्यावर मी इकडं फोर्स लावतोय 20 न्यूटन, तुम्ही इकडं फोर्स लावताय
30 न्यूटन, जो भी आहे फोर्स मारू द्या. ह्या दोन वेक्टरमध्ये कोणी तुम्हाला विचारून घेतलं की अँगल किती आहे, अँगल, व्हॉट इज द अँगल बिटवीन दीज टू वेक्टर्स. अँगल कसा काढायचा, कुठे गेला अँगल. अँगल साठी सर कधी पण वेक्टरला कसं कनेक्ट करायचं, टेल टू टेल करा, टेल टू टेल, हे काय आहे हेड, नाही तर मग हेड टू टेल, सॉरी हेड टू हेड. मग काय करायचं, ह्या वेक्टरला पुढे शिफ्ट करा. सर पाप होऊन जाईल का, काही पाप नाही होणार, चालतं. वेक्टरला आपण पॅरलली शिफ्ट करू शकतो, काहीच फरक पडत नाही. म्हणजे काय, हे बघा, सपोज या ब्लॉकवर 20 न्यूटन लागतोय फोर्स, याला जर मी असा लिहिला ना 20 न्यूटन तरी चालेल, काही चेंज होणार नाहीये. तर मग आता बघा या वेक्टरमध्ये किती अँगल आहे, तर मी सांगेल सर एक काम करा, सपोज हा अँगल दिलेला आहे आपल्याला 120 डिग्री. कोण बनेगा करोडपतीमध्ये गेले, अमिताभ बच्चनने विचारलं की या दोन वेक्टरमध्ये अँगल किती आहे, आणि तुम्ही सांगून दिलं की सर 120. नाही, तुम्ही सांगायचं त्याला, बच्चन साहेब पहिले यांना कनेक्ट करा. कसं, टेल टू टेल. आता 10th मध्ये जर कॉप्या केल्या नसतील, हा 120 तर तुम्ही सांगून देणार हा किती राहील 60 डिग्री. म्हणजे ए आणि बी वेक्टर मध्ये अँगल किती आहे, ए आणि बी वेक्टर मध्ये अँगल आहे 60 डिग्री. कधी निघतो, आपण दोघं वेक्टरला कसं कनेक्ट करायचं, टेल टू टेल. आता तुम्ही म्हणणार सर हा 60 हा 60 डिग्री, हा अँगल पण तर आहे ना, असा फिरवून दिला मी, हा पण तर अँगल आहे ना एक. तर मी सांगेल भाई वेक्टर मधला अँगल कधी पण 180 डिग्री पेक्षा कमी राहतो आणि 0 डिग्री पेक्षा मोठा राहतो. हा अँगल मेजर करायचा, छोटा वाला. असा नाही की समजा एक वेक्टर आहे आणि हे एक वेक्टर आहे, हा अँगल दिलेला आहे 270 डिग्री. किती दिलेला आहे, समजा 270 नाही आहे, काहीतरी घ्या यार, किती झाला हा तुमचा 180. सपोज दिलेला आहे हा तुम्हाला किती आहे, हा 60 आहे, हा 45 डिग्री आहे, ठीक आहे. आणि हा पूर्ण अँगल जो राहतो, किती राहतो पूर्ण अँगल, 360 डिग्री राहतो. किती राहतो, 360 डिग्री. तर तुमचा हा जो अँगल आहे हा आहे 315 डिग्री, ठीक आहे. 350 डिग्री. कोणता अँगल घ्यायचा, तर मी सांगेल यार टेल टू टेल कनेक्ट केलं, हेड टू हेड तरी चालेल, काही चेंज होत नाही. जसं की आता हे बघा, हा किती आहे 20 होता इथं, मी जर ह्या वेक्टरला शिफ्ट केलं असता इकडं, बरोबर आहे, तरी हा अँगल किती आला असता सर, हा 60 डिग्री झाला असता, कारण की हा किती होता तुमचा 120. समजलं अँगल कसा मेजर करायचा. सांगा आता, हा इथं किती येईल 45 डिग्री, इथं सांगा अँगल. तेरा मनाना मेरा, दोन वेक्टर मध्ये अँगल किती आहे, हेड आणि टेल कनेक्ट आहे सर. शिफ्ट करा, थोडा पुढे घ्या, काहीच चेंज होणार नाही. आता बोला अँगल किती आहे, हा ए वेक्टर, हा बी वेक्टर आणि हा ए वेक्टर. हा वाला अँगल नाही घेत आपण, अँगल कोणता घेईल, हा वाला 90 डिग्री. किती 90 डिग्री. ओके, हे झालं अँगल बिटवीन टू वेक्टर्स. एक लास्ट का, लास्ट, या दोन वेक्टर मध्ये 60 डिग्री अँगल आहे. सपोज या दोन, हा यांच्यामध्ये अँगल किती आहे, सॉरी मी उत्तर सांगून दिलं यावर, ए आणि बी मध्ये. तुम्ही म्हणणार सर टेल टू टेल कनेक्ट करा, ठीक आहे ना, हेड टू हेड पण चालेल, पण हेड टू टेल नको. आता हा अँगल 60 ना, तर मी सांगेल ए आणि बी मध्ये अँगल किती आहे 60 डिग्री. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे काय यार, टाइप्स ऑफ वेक्टर. वेक्टरचे टाइप कोणते कोणते, काही सुटत नाही ना यार. वेक्टर्सचे टाइप, एक मिनिट फक्त. जी भर के देख लीजिए टाइप्स ऑफ वेक्टर. सगळ्यात पहिले इक्वल वेक्टर. वेक्टरची स्पेलिंग करा तरी, येते 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 वेक्टर, ठीक आहे. इक्वल वेक्टर म्हणजे असे वेक्टर ज्यांचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय सेम आहे. म्हणजे वेक्टर्स हॅव्हिंग, शॉर्ट मध्ये लिहितो आम्ही, सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, ठीक आहे. जसं की समजा हा एक वेक्टर आहे, ठीक आहे ए, आणि हा एक बी आहे, आणि जर तुम्हाला सांगितलं मॅग्निट्यूड ऑफ ए, ए बार मॉड आहे हा,
मॅग्निट्यूड म्हणजे 5 न्यूटन, 6 न्यूटन, 5 मीटर काहीतरी असेल. तर मी हे सांगितले दोघी वेक्टर इक्वल आहे, पण दोघं एक तर फोर्स पाहिजे, दोघं एक तर डिस्प्लेसमेंट पाहिजे, म्हणजे दोघांचं मॅग्निट्यूड काय पाहिजे, सेम. दोघांचं डायरेक्शन काय पाहिजे, सेम. दोघी सेम क्वांटिटी. मी सांगेल दोघं वेक्टर काय आहेत बाबा, इक्वल वेक्टर. ठीक आहे. नंतर आहे कोलिनियर नाही, पॅरलल वेक्टर्स मध्ये काय सांगणार रे, पॅरलल वेक्टर्स. आणि एक बघू आपण अँटी पॅरलल वेक्टर, पॅरलल. ठीक आहे. वेक्टर असे वेक्टर, सपोज हा ए बार आहे, हा आहे बी बार. ठीक आहे. समजा मॉड ए आहे 3 न्यूटन, हा आहे 5 न्यूटन. दोघं एकमेकांना पॅरलल आहेत ना. हा सर. तर हे झाले पॅरलल वेक्टर्स. अँटी पॅरलल म्हणजे काय रे, अँटी पॅरलल म्हणजे हा भाऊ जातोय इकडं, हा भाऊ जातोय इकडं. अँटी पॅरलल, अपोजिट इन डायरेक्शन. तर याला सांगणार आपण अँटी पॅरलल वेक्टर. समजलं, पॅरलल अँटी पॅरलल. याच्यानंतर थर्ड कॅटेगरी येते आपली कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर काय भानगड आहे, काही नाही, एका लाईन मध्ये पाहिजे. म्हणजे कसं बघा, एक वेक्टर आहे या लाईन मध्ये ए, दुसरा आहे इकडं बी, आणि ह्याच लाईन मध्ये पुढे आहे सी. हा ए, हा बी आणि हा सी, तिघ एका लाईन मध्ये आहे ना. आहे सर. मग मी सांगेल तिघ वेक्टर काय, कोलिनियर आहे. आणि हा डी वेक्टर, सपोज हा यांना पॅरलल आहे, तर वेक्टरला तर आपण पॅरलली शिफ्ट करू शकतो. म्हणजे हे ए बी सी डी तिघ काय, पॅरलल पॅरलल सॉरी कोलिनियर वेक्टर आहे. हा डी पण काय, हा डी दिसतोय का तुम्हाला, हा दिसतोय. हा डी पण काय, कोलिनियर वेक्टर्स. म्हणजे काय, वेक्टर्स lie along the same line किंवा और पॅरलल टू इच अदर. दोन वेक्टर जे एकमेकांना पॅरलल आहेत, तर मी सांगेल ते कोलिनियर पण आहेत. तीन वेक्टर एका लाईन मध्ये, तर मी सांगेल ते कोलिनियर आहेत. म्हणजे कोलिनियर साठी पॅरलल पण चालेल, एक लाईन मध्ये पण चालेल. ठीक आहे. नंतर अँटी पॅरलल पण चालेल. ठीक आहे. झाला कोलिनियर. इक्वल वेक्टर, अनइक्वल वेक्टर म्हणजे काय रे, अनइक्वल मध्ये काय सांगणार, इक्वल वेक्टर, पॅरलल वेक्टर, अँटी पॅरलल वेक्टर, कोलिनियर वेक्टर. फोर्थ टाइप तुमचा, फोर्थ टाइप आपण घेऊ शकतो कॉन्करंट वेक्टर घेऊ शकतो. कॉन्करंट नाही तर युनिट वेक्टर. हा, युनिट वेक्टर. ऑर्थोगोनल वेक्टर आपण शिकणार पुढं, आय कॅप, जे कॅप, के कॅप. कॅप राहते अशी कॅप. याचा मिनिंग काय, असा वेक्टर ज्याचा मॅग्निट्यूड काय 1, मॅग्निट्यूड आहे 1 युनिट, त्या वेक्टरला आपण म्हणणार सर युनिट वेक्टर. वेक्टर्स वेक्टर विच हॅव मॅग्निट्यूड 1 युनिट, 1 न्यूटन, 1 न्यूटन राहील, 1 मीटर पर सेकंड राहील, काही राहू शकतं. ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड 1 आहे त्याला म्हणतो आपण युनिट वेक्टर. त्याला कसं युनिट करतो, कॅपने. जसं की युनिट वेक्टर अलॉंग एक्स डायरेक्शन, तर त्याला आपण आय कॅपने दाखवतो. समजेल पुढे ते, आय कॅप, जे कॅप, के कॅप. म्हणजे मॅग्निट्यूड किती आहे 1. फिफ्थ तुमचा आहे कॉन्करंट वेक्टर. कॉन्करंट वेक्टर्स. कॉन्करंट वेक्टर्स म्हणजे काय, कॉन्करंट वेक्टर म्हणजे असा वेक्टर, वेक्टर्स विच लाय अलॉंग द, म्हणजे ज्यांचं लाईन ऑफ ऍक्शन जी ना ती एका पॉइंटवर आहे. जसं की हा बघा, हा F1, हा F2, हा F3, हा F4. चारही वेक्टर एका पॉइंटवर येतात. लाईन ऑफ ऍक्शन जी ती एका पॉइंटवर आहे, एका पॉइंट मधून येते, त्याला म्हणतो आपण कॉन्करंट वेक्टर. जे हे सगळे वेक्टर बघा, F1, F2, F3, F4 जे एका पॉइंटवर येत आहेत त्यांना म्हणतो आपण कॉन्करंट वेक्टर. लाईन ऑफ ऍक्शन जी येते एका पॉइंटवर येते, हे इंटरसेक्ट होते, त्यांची लाईन ऑफ ऍक्शन एका पॉइंटवर इंटरसेक्ट होते, त्याला म्हणतो आपण कॉन्करंट वेक्टर्स. अनइक्वल वेक्टर मध्ये काय सांगणार आहे, वेक्टर्स हॅव्हिंग डिफरंट मॅग्निट्यूड अँड डिफरंट डायरेक्शन, दे आर कॉल्ड अनइक्वल वेक्टर. कोलिनियर वेक्टर मध्ये पॅरलल पण येतील, अँटी पॅरलल पण येतील. अँटी पॅरलल मध्ये अँगल किती राहील रे, थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. हा इकडे चालला, हा इकडे चालला, हा चालला इकडं नाशिककडे, हा चालला इकडं धुळ्याकडे.
इकडं थिटा किती राहील, दोघं सेम डायरेक्शनला चालले, तर हा राहील थिटा 0 डिग्री. हरिओम. समजलं एवढं. आता याच्यामध्ये अजून, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करेल मी, कुठला एक दोन टाईप सुटला असेल तर मी ते नोट्समध्ये टाकून देईल, काही एवढं विशेष नाही आहे. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे आपला ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन अँड पॅरॅलेलोग्राम ऑफ वेक्टर एडिशन. तो मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करतो. ठीक आहे. थँक्यू.